हा आता थांबा. हा बोला सर. विलास, गेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये पुरण दोषींनी इतक्यांदा गोलपोस्ट बदललेला आहे आणि गेले 2 दिवस ते हेच करतायत. कुठल्याही चर्चेमध्ये चर्चा भरकटवणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. तो त्यांना अरे लक्षात तुम्ही असतो. सायंटिफिक बोलतच नाहीये. तुम्हाला मी अहो, सांगतोय आम्ही एक सुसंगतच सर्टिफिकेट बोलतोय, प्रोड्यूस करा. सुसंगतच बोलतोय. एक प्रोड्यूस करा सुसंगत ना. आता ऐका, आम्ही ऐका ऐकू दोषी, ना, आम्ही मानू ना ऐका तुमच्या कुठे गोष्टी. आता, तुम्ही आता खोटं ऐका. बोलताय सर्व. मगाचपासून तुम्हीच बोलताय, आता शांतपणे ऐका. काही मराठी एकही डेथ सर्टिफिकेट काही प्रोड्यूस करा. मराठी लोकांना मुंबईच्या नाही, ज्यांना गावातला नाही, पुरण लंडनच्या, दोषी तुम्ही शांत पुरणजी बसा. थांबा ना, ऐका ना ते काय म्हणतायत तुम्ही ते. शांत ऐका ना, बसा. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्ही बोला शांत प्लीज. बसा. मला बघा साहेब, मी येतो, शांत पुरणजी बसा. येतो साहेब, तुमच्याकडे. माझी गोष्ट ऐका. पुरणजी येतो पुरण तुमच्याकडे. दोषी थांबा, शांत त्यांचं म्हणणं बसा. तरी ऐका पूर्ण. तुम्ही एक रिसर्च द्या, तुम्ही सर्वे द्या, काही लोकांना- काहीतरी द्या ना. हव्यात काय काही बोलताय काही कबुतरासारखं? पुरण दोषी शांत बसा. तुम्ही काही काय- मराठी लोकांना आज जैनांचा फार पुळका आलेला आहे. जर जैनांचा पुळका आला असेल तर जैन लोक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेज खातात म्हणून मराठी लोकांना का राहू देत नाहीत, मराठी कोळणींना का धंदा करू देत नाहीत, आणि काही स्वतःला एसटी महामंडळाचे पुढारी समजणारे आणि आता स्क्रीनवर माकड चेष्टा करणारा जो वेल्डिंगचा चष्मा लावलेला इसम आहे, वेट के टाइम इनको बुलाओ चर्चा में। असल्या प्रकारच्या आज जैन धर्म के ऊपर अपमान कर रहे हैं। मी पवार ने अजिबात कौन से बदलणार कायदे पर नाही. लग के गए? असल्या ये कौन माकड से चेष्टांना मी शान अजिबात बदलणार इस तरह नाही. से किसी को मी अपमानित कर रहा है। धर्म सदावर्ते धर्म की सदावर्ते करने की बात कर रहा है। फालतूगिरी बंद कर माननीय तुमची. मुख्यमंत्री देवेंद्र सदावर्ते, फडणवीस तुम्हाला काहीच माकड बोललेलं चेष्टा नाहीये. करायच्या, आरोळ्या ठोकायच्या, वेल्डिंगचे चष्मे लावून हिंडायचं आणि फालतू मुद्द्यांवर बोलायचं हे बंद करा. कितीही बोंबललात तरी तुमच्या सारख्यांना बदलणारा माणूस मी नाही. जैनांचं जे चुकत आहे, जैनांनी मराठी माणसांचं जे शोषण केलंय आणि रस्त्यावर येऊन जो नालायकपणा केलाय त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तुम्हाला त्रास होत असेल सदावर्ते तर तुम्ही एसटी महामंडळाचं जसं वाटोळं केलेलं आहे तशाच पद्धतीनं जैनांचं पण करा. जैनांना तुमच्यासारखा नालायक माणूस वकील म्हणून मिळतो, याच्यावरून जैनांची परिस्थिती किती गंभीर आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला वाटत नाही, असेल नाही. की थोडंसं अशा प्रकारच्या बडबडीला मी अशा प्रकारच्या आवाजाने मी गप्प बसेन. सदावर्ते मी तुमचा बाप आहे. या बाबतीतल्या चर्चेमध्ये मी तुमचा बाप आहे. तुम्ही काही मला शहाणपणा शिकवू नका. तुमच्यासारख्या लोकांच्या माकड चेष्टांना पुरून देण्याची क्षमता माझ्यात आहे. तुमच्यासारखा महामूर्ख माणूस तो स्वतःला वकील मानतो, स्वतःला बाबासाहेबांचा वारस समजतो. तुम्ही महाराष्ट्राला, घटनेला, इथल्या कायद्याच्या नाही नाही नाही, एक 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 दोघंजणी भांडण माझा थांबवा. वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. शेवटची बदल देऊन सर 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 एक सारखं तुम्ही बोलता पवार सर. आणि कोणत्याही प्रकारची पवार चर्चा सर. तुम्ही नीट होऊ देत नाही. अहो, फक्त कबुतरांचाच नाही त्रास. नाही 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 नाही. त्या अन्नामुळे तिथे उंदीर किती झालेत आणि घुशी ठीक किती आहे, झाल्यात ठीक माहिती आहे आहे. का? मला एक शेवटची सांगता येत कमेंट, नाही. शेवटची त्या कमेंट घ्यायची आहे. रस्त्यावरून आपल्या शेवटची अंगावरून, कमेंट. उंदीर जातात तिथून. माझा वेळ संपलाय. पुरणजी, दीपक सर, दीपक सर प्लीज प्लीज प्लीज. सदावर्ते सर प्लीज थांबा. एकही डिबेट ज्याला सायंटिफिक करायचं, हा technical पुरणजी, करायचं, पुरणजी एक शेवटचा प्रश्न, त्याला त्रास होतोय, त्रास शेवटचा होतोय, प्रश्न. त्याचा होतो, ओ त्याचा पुरणजी, होतोय. पुरणजी ऐका ना, शेवटचा प्रश्न. हा जी. न्यायालयाच्या हा जी. निर्णयाचं हा, बोला काटेकोर सर. पालन तुम्ही करणार आहात का? तुम्ही आताच बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला दिला. हे संविधानाने बघा, सांगितलं मी होतं असं- की माझी बंदी गोष्ट आहे. ऐका. मी जैन धर्म, मी एक सांगतो, पशु प्रेमी आणि जैन धर्म आणि सनातन धर्माच्या मी लीडर नाही आहेत आणि ते काय सर्व माझे फॉलोअर्स नाही आहेत. मी करणार आहेत. मी कुलाब्यातनं रॅली घेतली होती, आम्ही गेटवे पर्यंत गेलो, एकदम शांततेने गेलो. एक पण स्लोगन नाही, एक पण बॅनर नाही, एक पण होर्डिंग नाही, एक पण प्ले कार्ड नाही, का की आम्ही जाप केला होता. आम्ही आमच्या नौकार मंत्राचा जाप केला, हनुमान चालिसा केला आणि दर्यामध्ये जाऊन समुद्र देवाचा जाप केला. ठीक आहे, पण ठीक आहे म्हणजे ना? तुम्ही तर मी किमान माझी guarantee किमान देऊ शकतो. ज्या मी बाबासाहेबांचं इतर नाव लोकांची घेतलं, guarantee देऊ शकत नाही. आशा करूया की ते बाबासाहेबांच्या त्या लोकशाहीचा सन्मान तुम्ही कराल, न्यायालयाच्या त्या निर्णयाचा आदर सन्मान तुम्ही कराल, काटेकोर त्याचं पालन होईल अशी अपेक्षा करूया, आशा करूया. पुन्हा